नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आपण सर्वच जण एका संकटाला तोंड देत आहोत. ते म्हणजे कोविड-19 कोरोना व्हायरस. या कोरोना व्हायरसची स्थिती आपल्या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाची झालेली आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आपणही आपली काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा, घराबाहेर पडू नका. अगदी खूपच महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा आणि घराबाहेर पडताना सॅनिटायझर आणि मास्क आपल्याजवळ अवश्य राहू द्या. सर्वात आधी अर्थशास्त्र विषय हा स्पेशल म्हणून घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो. अर्थशास्त्र विषय हा मुळातच खूप गुंतागुंतीचा आणि किचकट असा असणारा हा विषय आहे. पण तरीही त्याला जर नीट समजून घेतलं, नीट अवगत करून घेतलं तर नक्कीच हा विषय आपल्याला आवडीचा वाटू लागतो. त्यामुळे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आपल्या विषयाला सुरुवात करतो. आपल्या विषयाचं जे काही नाव आहे ते भारतीय अर्थव्यवस्था 1980 पासून भाग 1. याचा सांकेतिक कोड DSC 231C असा आहे. या विषयामध्ये आपण एकूण 3 घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्या 3 घटकांमधला जो काही पहिला घटक आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतातील मानव संसाधन. यातला जो काही पहिला मुद्दा असणार आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये. आपली जी काही अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत आणि त्या वैशिष्ट्यांमध्ये 1980 पासून कशा पद्धतीने बदल घडून आलेला आहे या मुद्द्याचा अभ्यास आपल्याला यात करावायचा आहे. त्यानंतर दुसरा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारताची सद्यस्थिती. आता भारताच्या अर्थव्यवस्थेचा आपण अभ्यास करणार, त्याचबरोबर संपूर्ण जगाच्याही अर्थव्यवस्थेचा अभ्यास आपण करणार आहोत. मग या संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती ही काय आहे याचा अभ्यास आपण या मुद्द्यामध्ये करणार आहोत. त्यानंतर पुढचा मुद्दा मानव संसाधन म्हणजेच ह्युमन रिसोर्सेस. मानव संसाधन कशाला म्हणायचं, त्याचा अर्थ नेमका काय आहे याचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा असणार आहे भारतीय लोकसंख्या. सगळ्यात जवळचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय लोकसंख्या. याचं कारण असं, जगाच्या पाठीवर आपल्या देशाची जी काही लोकसंख्या आहे ती दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे. म्हणून भारतीय लोकसंख्येचा अभ्यास करणं भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. मग भारतीय लोकसंख्येचा आकार कसा आहे, त्यात कशा पद्धतीने वृद्धी होत गेलेली आहे या मुद्द्याचा अभ्यास आपल्याला भारतीय लोकसंख्या यामध्ये करावायचा आहे. त्यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे लोकसंख्या जलद गतीने वाढण्याची कारणे. भारताची जी काही लोकसंख्या आहे ती जलद गतीने का वाढत आहे, त्यामागे कोणकोणती कारणे आहेत, त्या कारणांचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अति लोकसंख्येच्या समस्या. आता लोकसंख्या जर जास्त प्रमाणात झाली, ती जर अति प्रमाणात झाली तर अनेक समस्यांना आपल्याला या ठिकाणी तोंड द्यावं लागतं. त्या समस्या कोणकोणत्या आहेत, अति लोकसंख्येमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे त्याचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. त्यानंतरचा मुद्दा अलीकडील लोकसंख्या विषयक धोरण. आता वाढणारी जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी कशा पद्धतीने भारत सरकारकडून कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत, कोणकोणत्या प्रकारची धोरणं अवलंबण्यात आलेली आहेत, त्या धोरणांचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करावायचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा भारतातील दारिद्र्य आणि बेरोजगारी.
आपल्याला माहित आहे की 1951 पासून भारतामध्ये आर्थिक नियोजनास सुरुवात झालेली आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्य आणि बेरोजगारी या समस्याही होत्या आणि आताच्या 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा आपल्याला दारिद्र्य आणि बेरोजगारी या दोन समस्या या दिसून येतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आज आपल्याला दारिद्र्य आणि बेरोजगारी या दोन समस्या अजूनही मोठ्या प्रमाणात जाणवताना दिसून येतात. त्या योजनांविषयी, त्या समस्यांविषयी आपल्याला या मुद्द्यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर दारिद्र्य म्हणजे नेमकं काय? कशाला दारिद्र्य म्हटलं गेलं पाहिजे? त्याचा अर्थ काय? त्याचे प्रकार कोणकोणते आहेत? त्याचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. मग दारिद्र्य दूर करण्यासाठी शासन स्तरावर कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्यात, त्या सर्व उपाययोजनांचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर बेरोजगारी. बेरोजगारीचा अर्थ काय? बेरोजगारीचे कोणकोणते प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत, त्याचा विचार आपण या मुद्द्यामध्ये करणार आहोत. त्यानंतर बेरोजगारी आणि दारिद्र्य निवारणासंबंधी सरकारचं धोरण हे कशा प्रकारचं होतं, कशा प्रकारचं आहे आणि कशा प्रकारचं राहणार आहे, याचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. अशा पद्धतीने घटक क्रमांक 1 मध्ये भारताची अर्थव्यवस्था आणि त्यातला मानव संसाधन कशा पद्धतीने बदलत गेलेलं आहे, याचा अभ्यास आपल्याला या घटकात करायचा आहे. त्यानंतर घटक क्रमांक 2 भारतातील पायाभूत संरचना. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्याच्या पायाभूत संरचनेवर आधारलेली असते. त्याच्यामुळे भारतातली जी काही पायाभूत संरचना आहे ती कशा प्रकारची आहे याचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. त्यातला पहिला मुद्दा असणार आहे जलसिंचन म्हणजेच इरिगेशन. जलसिंचनाचे कोणकोणते स्रोत आहेत, पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे. आपण बघतो की आपल्या देशामध्ये उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. म्हणून आज संपूर्ण जगामध्ये पाणी हा मुद्दा एक कळकळीचा मुद्दा म्हणून निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे. मग जर आपण पाण्याचं व्यवस्थापन जर नीट केलं तर पाण्याचं व्यवस्थापन नीट केल्यामुळे आपल्याला ही टंचाई दूर करता येऊ शकते. म्हणून पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे याचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा ऊर्जा. ऊर्जेचे स्रोत कोणकोणते आहेत, त्या स्रोतांचा वापर आपण कशा पद्धतीने करत आहोत. त्यानंतर भारतामध्ये ऊर्जा संकट आपल्याला का जाणवतं याचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. गेल्या काही वर्षामध्ये सर्वांनीच लोड शेडिंगचा अनुभव घेतलेला आहे. लोड शेडिंगची गरज का निर्माण झालेली आहे, ऊर्जेचं संकट का येऊ घातलेलं आहे, याचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे वाहतूक. वाहतुकीचे प्रकार कोणकोणते आहेत याचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. पुढचा मुद्दा वाहतुकीच्या समस्या. वाहतूक मग ती रस्ते वाहतूक असो, रेल्वे वाहतूक असो, जल वाहतूक असो किंवा हवाई वाहतूक असो, प्रत्येक वाहतुकीच्या प्रकारांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या या जाणवतात. त्या समस्या कोणत्या आहेत, त्या समस्यांचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा असणार आहे संदेश वहन म्हणजेच कम्युनिकेशन आणि माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय, कम्युनिकेशनचे कोणकोणते प्रकार आहेत, संदेश वहनाचे कोणकोणते प्रकार आहेत, त्या सर्व प्रकारांचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे, अर्थव्यवस्थेचा जो काही विकास होताना आपल्याला दिसत आहे, त्या विकासामध्ये माहिती तंत्रज्ञान म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची काय भूमिका असणार आहे, कशा पद्धतीचा रोल तिचा असणार आहे, त्या मुद्द्याचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढचा घटक, घटक क्रमांक 3 भारतीय कृषीच्या मूलभूत बाबी. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपली जी काही अर्थव्यवस्था आहे ती भारताची अर्थव्यवस्था कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी या क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व हे दिलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. कृषी या क्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. मग त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे
भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी या क्षेत्राचं महत्त्व काय आहे आणि कृषी या क्षेत्राची भूमिका काय आहे या मुद्द्याचा अभ्यास आपल्याला यात करावायचा आहे. त्यानंतर भारतीय कृषीचं स्वरूप हे कशा प्रकारचं आहे. आजही आपण बघतो की भारतीय कृषी ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतं. म्हणजेच भारतीय कृषीचं स्वरूप हे कशा प्रकारचं आहे याचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करावायचा आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे स्वामीनाथन आयोगाच्या कृषीबाबतच्या ज्या काही शिफारशी आहेत त्या शिफारशींचा अभ्यास आपण या मुद्द्यामध्ये करणार आहोत. त्यानंतर कृषी वित्त पुरवठा म्हणजे कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा करणं हे का महत्त्वाचं आहे, त्याचं महत्त्व काय आहे याचा आपण अभ्यास करणार आणि कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा करण्यासाठी कोणकोणते स्रोत उपलब्ध आहे त्या स्रोतांचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर कृषी विपणन व्यवस्था शेतामध्ये आपण जे काही वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन घेत असतो ते उत्पादन आपण विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये आणत असतो त्यालाच आपण कृषी विपणन व्यवस्था असं म्हणत असतो. मग या कृषी विपणन व्यवस्थेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे दोष आहेत त्या दोषांचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो आणि त्यानंतर ते दोष निवारण करण्यासाठी कोणकोणत्या उपायांची अंमलबजावणी केली गेली पाहिजे, त्या उपायांची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली गेली पाहिजे याचाही विचार आपल्याला या मुद्द्यामध्ये करावायचा आहे. आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा आणि अत्यंत जळजळीत आणि कळीचा मुद्दा म्हणून शेतकरी आत्महत्या हा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. शेतकरी आत्महत्या का करतात त्यामागे कोणकोणती कारणं आहेत त्या कारणांचा अभ्यास आपण या मुद्द्यामध्ये करणार आहोत. मग या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा पद्धतीने आपल्याला थांबवता येतील त्यासाठी काय उपाययोजना करणं हे अत्यंत आवश्यक आहे त्या उपायांचा सुद्धा अभ्यास आपण या मुद्द्यामध्ये करणार आहोत. अशा पद्धतीने एकूण या 3 घटकांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. आता पुढच्या काही तासांमध्ये किंवा पुढच्या काही लेक्चरमध्ये प्रत्यक्षात आपण या ठिकाणी टीचिंगला किंवा अध्यापनाला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे हा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण करावायचा आहे. आता आपण पाहतो आहे की करोनाच्या पार्श्वभूमीमध्ये सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन लर्निंग किंवा ऑनलाईन टीचिंगची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येत आहे आणि हा जो काही मूलभूत बदल आहे या बदलाला आपल्यालाही सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ऑनलाईन साधनांचा वापर करून इंटरनेटचा वापर करून आपल्याला आपल्या विषयाचं अध्यापन आणि अध्ययन या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य कराव्या लागणार आहेत. म्हणून तुम्हाला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि लवकरच आपण प्रत्यक्षात आपल्या विषयाला सुरुवात करणार आहोत. पुन्हा भेटूया. धन्यवाद.